नुकताच झालेला सामना जाऊया मॅन ऑफ द मॅच कडे। सामन्याचा सामना वीर हिरो ठरतोय, त्याचं नाव आहे संघाचे कर्णधार शुभम। अगदी या सामन्याचा हिरो ठरतोय। मॅन ऑफ द मॅच ची कॅप वितरित केली जाईल। चला शुभम, आपण यायचं आहे। अगदी ज्या वेळेस आपला संघ एक अडचणीमध्ये होता, अगदी जर पाहायला गेलं तर 20 धावेंची गरज असताना शुभम आला आणि त्याच्या बॅटमधनं एक षटकार आणि चौकार आला होता। पूर्णपणे तो सामना तिथे ट्विस्ट झाला होता, आपल्या संघाकडे पूर्णपणे झोकवला होता। तो खेळाडू ठरतोय अगदी या सामन्याचा हिरो। यस, तर विकासजी गवळे साहेब यांच्या हस्ते ही कॅप वितरित केली जाईल। अगदी जर पाहायला गेलं तर नक्कीच याआधी झालेला सामना त्याचं मॅन ऑफ द मॅच शुभम कॅप्टन आहे, त्याला ही कॅप वितरित केली जाणार आहे। चलो एक बड़े मुकाबले की तरफ बढ़ते हैं। आईगांव देवी स्पोर्ट्स लाहे ने टॉस को जीतकर गेंदबाजी का निर्णय लिया और बल्लेबाजी के लिए इनवाइट किया कसारा स्टर्नर्स को। दो बैट्समैन एंटर होते हुए गेंदबाजी ट्रैक पर। पिछले मैच के मैन ऑफ द मैच जो खिताब दिया गया था, नीलेश भोईर गेंदबाजी ट्रैक पर है, जो कि मैडर्टी पावर प्ले का पहला ओवर करेंगे। स्ट्राइकर एंड पर बैट्समैन करण भाकरे और नॉन स्ट्राइकर एंड पर बैट्समैन हर्ष राजपूत। करण भाकरे आणि हर्ष राजपूत सलामीची जोडी आहे। अगदी नुकताच झालेला सामना, त्या सामन्याचा हिरो ठरलाय शुभम। पहिला बॉल, अगदी पाहायला गेलं तर निलेशचा हा पहिलाच बॉल। अगदी भन्नाट वेग होता, चेंडू पडल्यानंतर थोडीशी उसळी घेतोय। उर्वरित काम यष्टीरक्षक आपण पाहू शकाल रवी फरडे कर्णधार आहेत। अगदी पाहायला गेलं तर या खेळाडूचा विचार केला ना, निलेश भोईर, गेल्या 2 वर्षांमध्ये त्याचा खेळ भरपूर चांगला होतोय। अगदी अजून एक चांगला बॉल, स्ट्रायकिंग एंडला फलंदाज आपण पाहत आहोत। करण हा फलंदाज आहे। 2 चेंडू चांगले टाकलेत, या 2 चेंडूवरती धाव येत नाहीये। अगदी पाहायला गेलं तर हा चेंडू खोलवर टप्प्याचा होल होता। अगदी चेंडू ट्रॅव्हल झालाय थर्ड मॅनच्या दिशेला। 2-2 क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करत होते, शेवटच्या मोमेंटला हा चेंडू अडवला। बाईच्या स्वरूपात अगदी जर पाहायला गेलं तर 2 धावा कंप्लीट होतात। या 2 धाव्याने श्री गणेश झालाय टीम स्टनर कसारा संघ आपण पाहत आहोत। अगदी 2 धावा धावफलकाला जोडल्या गेल्यात। आई गावदेवी लाहे संघाचा जर विचार केला तर भरपूर खेळाडू आपल्याला या संघामध्ये आजच्या दिवसामध्ये मिसिंग दिसतात। अजय असतील, तदनंतर आपण सागर, तदनंतर सचिन नाही आहेत। फटका दमदार आहे, लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहेत। चेंडू अडवलाय, फेकी करतील, एक सिंगल कंप्लीट। काही कारणास्तव हे महत्त्वाचे खेळाडू या संघामध्ये आजच्या दिवसामध्ये आपल्याला दिसत नाहीत। यस, अगदी जर पाहायला गेलं तर सुरुवात या षटकाची चांगली झाली होती। सलगचे 2 चेंडू निर्धाव आले होते, त्यानंतर बायच्या स्वरूपात 2, मात्र बॅटच्या साहाय्याने एक सिंगल आली आहे। धावफलक 3 वरती। आडव्या बॅटनं बिग ब्लास्ट करायचं होतं। बॅट आणि बॉल मध्ये
एलिव्हेशन जुळलं नाहीये. अगदी अजून एक डॉट बॉल येतोय. अगदी शोएब सर जर या पहिल्या सामन्याचा विचार केला ना तर निलेशनं फक्त 2च धावा खर्च केल्या होत्या. मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरला होता. या षटकामध्ये 5 चेंडू टाकलेत, 3 धावा खर्च केल्यात. काय बोलाल? जी बिल्कुल बोलबाला रहा है इस सीजन में नीलेश भोईर का। सीएम चषक में भी हैट्रिक ली थी विकेटों की। फिलहाल स्ट्राइकर गेंदबाज है अईगाव देवी स्पोर्ट्स लाहे के। इस गेंद पर सिंगल मिली, पहली ओवर की समाप्ति हुई और पहले ओवर में रनों की संख्या है 4, बिना कोई नुकसान टीम कसारा स्टनर्स। यस, सुरुवात कुठेतरी थोडीशी स्लो सुरुवात आपण म्हणू शकतो. टीम स्टनर कसारा संघ अगदी या P1च्या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा जमा करण्याचा मानस असतो, परंतु गोलंदाज निलेशनं फक्त 4च धावा खर्च केल्यात. गोलंदाज ट्रॅक वरती. गोलंदाज दुसरं षटक हाताळण्यासाठी अर्जुन मोंडुळा हा गोलंदाज सज्ज झाला. यंगस्टर आहेत, त्याची वर्णी लागली या संघामध्ये. अगदी चांगला चान्स आहे. अगदी जेव्हा जेव्हा यंगस्टर खेळाडूंना चान्सेस मिळत असतात त्या संधीचा पूर्णपणे सोनं करणं हे गरजेचे असते. अगदी जर पाहायला गेलं तर राईट आर्म ओव्हर द विकेट पहिला बॉल टाकण्यासाठी अर्जुन मोंडुळा गोलंदाज आहे. ऍक्शन भरपूर चांगला आहे सर याच्याकडे. अगदी जर पाहायला गेलं तर पूर्णपणे रनअप, रिदम आणि त्यानंतर ऍक्शन, त्यानंतर रिलीज, भरपूर चांगली गोलंदाजी आपण म्हणू शकाल. सुरुवात चांगली झाली या षटकाची. पहली गेंद डॉट, आत्मविश्वास कहीं ना कहीं बढ़ेगा अर्जुन मंडोला का। स्ट्राइकर एंड पर हर्ष राजपूत। इस बीच बिल्कुल ये गेंद काफी बाहर है, अंपायर ने घोषित किया ऑफ स्टंप के काफी बाहर होने की वजह से ये गेंद है वाइड। इसी वाइड के चलते एक अतिरिक्त रन बोर्ड में ऐड होता हुआ और स्कोर बोर्ड 5 रन, बिना कोई नुकसान कसारा स्टनर्स। अर्जुन मोंडुला पहली गेंद डॉट आने के बाद ये गेंद बिल्कुल प्रयासा की बैट्समैन के शरीर से दूर रखा जाए, काफी दूर थी, इस बार गलती होती हुई काफी ऊपर थी। हाइट फैक्टर चेक करके अंपायर ने घोषित किया ये नो, और विकेट कीपर से पीछे हुई है गलती, कैप्टन से हुई है गलती। गेंद फाइन लेग रीजन में बाउंड्री लाइन से बाहर, मिले है 4, यानी 9 + 4, इस गेंद पर मिले 5। यस, नक्कीच नशिबाचा चौकार म्हणावा लागेल। त्या फलकावरती धावा नव्हत्या, परंतु तदनंतर कुठेतरी रिलीज करताना हातामधला चेंडू सुटला की काय असंच पाहायला मिळतंय। बीमर चेंडू घोषित केला गेला। नेक्स्ट बॉल फ्री हिट असेल, उघडा डोळे पहा नीट। पुढील चेंडू आहे फ्री हिट। या फ्री हिटच्या चेंडूवरती बघूयात स्ट्रायकिंग एंडला आपण पाहत आहोत फलंदाज हर्ष राजपूतला, एक बिग हिटर म्हणून फलंदाज ओळखला जातो। बघूयात मोठा फटका येईल का। बॅट आणि बॉल मध्ये कनेक्शन नाहीये, फ्री हिट बॉल होता। फ्री हिट बॉलचा हवा तसा फायदा घेता आला नाहीये। अगदी जर पाहायला गेलं तर बॅट आणि बॉल मध्ये कनेक्शन झालं नव्हतं, डॉट बॉल आलाय। बिल्कुल 5 गेंदों का सामना किया है हर्ष राजपूत ने, सिर्फ 1 रन बनाया है, कहीं ना कहीं मुश्किल में है। स्कोर बहुत धीमे धीमे आगे की ओर चल रहा है, 10 रन ही बने हैं, धीमी शुरुआत है दूसरा ओवर। इस बीच बल्ले का एज, वहां पर शॉट थर्ड मैन में नीतीश भोईर से बहुत बेहतरीन रोका इस गेंद को, क्योंकि टप्पा गिरने के बाद घूमी थी ये गेंद, मुश्किल होता है ऐसे गेंदों को रोकना। और इस गेंद पर मिली सिंगल, स्ट्राइकर एंड पर करण भाकरे, जिन्होंने 4 गेंदों का सामना किया 1 रन पर बल्लेबाजी करते हुए। कुल रनों की संख्या 11 रन, बिना कोई नुकसान कसारा स्टनर्स। नक्कीच सकाळच्या सत्रामध्ये जर पाहिलं तर भरपूर जास्तीच्या जास्त धावा होत होत्या। हवेचा झोक आपण पाहिला तर उजव्या फलंदाजासाठी पोषक होता, परंतु आता मात्र तो हवेचा झोक कुठेतरी थोडासा कमी झाला आणि फलकावरती धावा देखील थोड्या कमी लागतात। या आधीचा सामना बघितला तर लो स्कोरिंग मॅच होता। 37 धावा पहिल्या सत्रामध्ये बनल्या होत्या, 38 धाव्यांचा पाठलाग करायचा होता। खोलवर टप्प्याचा बॉल अक्षरशः खोदून काढलाय। अगदी या सत्राचा जर विचार केला तर आता मात्र धावा कुठेतरी कमी होतात। सकाळी पाहिलं तर पूर्णपणे फलंदाज हवी होत होते गोलंदाजांवरती, परंतु आता
गोलंदाजी चांगली होती. आई गावदेवी संघ लाहे संघाचा जर विचार केला ना तर या संघाकडे गोलंदाजी असू द्या त्यानंतर फलंदाजी भरपूर मोठा संघ म्हणून ओळखला जातो. इथे एलिव्हेशन पाहावं लागेल. चेंडू हवेमध्ये आहे. अगदी पाहायला गेलं तर क्षेत्ररक्षक भरपूर दूरवर होते. ओव्हर द बॉलर हा फटका आपण पाहिलात. यस 2 धावा कंप्लीट होतात. अगदी क्षेत्ररक्षक आपण पाहिलात पूर्णपणे 100% एफर्ट मैदानाच्या आतमध्ये दिले जातात. 2 धावा आल्यात. या 2 धावेने धावफलक जाऊन पोहोचेल. दोन षटकांचा खेळ झालाय. धावफलक टोटल 14 धावा. यस आदरणीय सन्माननीय समाधानजी भागवत साहेब आपण आलात. यस तर आपण येऊन मुख्य व्यासपीठावरती स्थानपन्न व्हायचा. आदरणीय सन्माननीय समाधानजी भागवत साहेब तुमचं या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. तदनंतर एक गोड आवाज एक चांगले कॉमेंटेटर या परिसरामध्ये त्यांचा आवाज आपण सातत्याने ऐकतात. नवनाथजी लाखे सर हे सुद्धा इथे उपस्थित झालेत. त्यांचं सुद्धा या कसारा प्रीमियर लीग मध्ये हार्दिक हार्दिक असं स्वागत. अगदी जर पाहायला गेलं तर पहिलाच बॉल रवी फरडे यांचा आपण पाहिलात चांगला होता. आडव्या बॅटनं बिग ब्लास्ट करायचा आहे. एलिव्हेशन पाहावं लागेल. यस मिड विकेटला क्लिअर करत असताना हा बॉल निघून चाललाय. सीमा पार 6 धावेसाठी येतोय षटकार. बहुत ही उम्दा स्ट्रोक रवि फर्डे सर जहां पर गेंदबाजी कर रहे हैं. कैप्टन है. दूसरे गेंद पर एक घनाघाती प्रहार बैट्समैन करण भाकरे के बैट से एक बड़ा हिट. कहीं ना कहीं अब रनों की रफ्तार बढ़ानी होगी कसारा स्टर्नर्स को, जहां पर करण भाकरे और हर्ष राजपूत है. अगली गेंद, ये गेंद में काफी उछाल था. बिल्कुल गुडलिंग स्पॉट पर ये गेंद को रिलीज किया और गेंद आई है डॉट. इथे हा फटका भरपूर चांगला होता. मिड ऑनला टिपलाय झेल आणि संपलाय. फलंदाज करण भाकरे याचा खेळ. अगदी पाहायला गेले तर पहिला धक्का लागलाय टीम कसारा स्टर्नर या संघाला. 20 धावसंख्येवरती पहिला गडी बाद झालाय. हव्या तशा धावा येत नव्हत्या. त्या कारणास्तव प्रेशर भरपूर आलं होतं फलंदाजांवरती आणि अगदी मोठा फटका मारण्याच्या नादामध्ये मिड ऑनला टिपलाय झेल. अगदी पहिला फलंदाज बाद झालाय. न्यू बॅटर मैदानामध्ये एंटर झालेत. अक्षय दोंदे. अक्षय दोंदे हा फलंदाज मैदानामध्ये एंटर झालाय. रनों की संख्या स्कोर कार्ड पर 20 रन. अक्षय दोंदे बिल्कुल खींचकर मारना चाहते थे खड़े खड़े. जैसे मोबाइल में नेटवर्क जरूरी होता है ना, वैसे क्रिकेट में फुटवर्क जरूरी होता है. बिल्कुल खड़े खड़े खेलना चाहते थे. बल्ले और गेंद का कोई संपर्क हुआ नहीं. गेंद आई है डॉट. 5 गेंदें हो चुकी हैं. आखिरी गेंद शेष. बहुत अच्छा ओवर गुजरा ही है. एक बड़ा हिट आने के बाद 5 गेंदें डॉट, यानी भाऊ फर्डे के ओवर में सिर्फ 6 रन आए. एक महत्वपूर्ण विकेट जहां पर करण भाकरे की मिली. तीसरे ओवर की यहां से समाप्ति हुई और कुल रन बने हैं 20. आखिरी ओवर डेथ ओवर में अमर भेरी को गेंदबाजी ट्रैक पर लाया है. पहली गेंद पर सिंगल बनी है. स्कोर बोर्ड
21 रन पर रुका हुआ है, 1 विकेट के नुकसान पर। मौका बना हुआ था, कैच हुई वहां पर ड्रॉप। इस बीच बल्ले का बाहरी सिरा और शॉर्ट फाइन लेग पर वहां पर फील्डर तैनात थे। इस गेंद पर भी मिली है सिंगल। सिंगल की मदद से स्कोरबोर्ड 22 रन, 1 विकेट के नुकसान पर कसारा स्टर्नर्स। अमर भेरे अच्छा नजर आते हुए, जैसे 3 ओवर में निरंतरता से गेंदबाजी की है गेंदबाजों ने। आखिरी ओवर में भी मिस टाइम स्ट्रोक था, अपने फॉलो थ्रू में प्रयास किया था। एक टप्पे के बाद विकेट कीपर बाउफर्डे के हाथ ये गेंद पहुंची। 1 रन, स्कोर 23 रन, 23 ऑन द बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट। 3 गेंदें हो चुकी है, 3 गेंदें शेष है। अक्षय धोंदे स्ट्राइकर इन पर। इस बीच ये हाफ टैकल गेंद थी, बिल्कुल खड़े खड़े खेलना चाहते थे अक्षय धोंदे। बिल्कुल साधारण स्तर की बल्लेबाजी होती हुई। 4 गेंदें हो चुकी है, 2 गेंदें शेष है। अमर भेरे, ओहो ज्यादा उछालता, एक्स्ट्रा कवर में ये गेंद, फील्डर से हुई वहां पर गलती, गेंद बाउंड्री लाइन से बाहर। मिलेंगे 4 रन। 4 रन की मदद से स्कोर बोर्ड 27 रन, 1 विकेट के नुकसान पर कसारा स्टर्नर्स। आखिरी गेंद शेष है, जहां पर गेंदबाजी ट्रैक पर अमर भेरे 5 गेंदों में 7 रन आए हैं, जो आखिरी गेंद पर 4 रन मिसफील्ड के चलते आया था। इस बीच ऑन साइड में खेला है, वहां पर फील्डर तैनात है। प्रयास अच्छा था, गेंद को रोका है। पहला रन मुकम्मल, दूसरे का प्रयास था। 2 रन यहां से मुकम्मल हुए, तीसरे के प्रयास में बैट्समैन रन आउट। यानी अपने निर्धारित 4 ओवरों में कसारा स्टर्नर्स ने बनाए हैं 29 रन और यहां से लक्ष्य होगा 30 रनों का। टारगेट सेट किया गया है जीत के लिए। गांव दिवी स्पोर्ट्स लाहे को करने होंगे 24 गेंदे और 30 रन। अब माइक्रोफोन पर मेरे साथ हमारे बहुत ही काबिल गुरु, जिनसे काफी कुछ सीखा है हमने, जनाब नवनाथ जी लाके सर। इस विभाग में दर्शकों का काफ़ी इंटरटेनमेंट अच्छा किया है नवनाथ जी लाके सर ने। अब माइक्रोफोन पे उनकी आवाज़ को आप सुनोगे। हॅलो हॅलो माईक चेक. येस सर, इथे आपण पाहू शकाल या स्पर्धेच्या अंतर्गत कसारा प्रीमियर लीग 2025 नवीन वर्ष इंग्रजी चालू आहे आणि अगदी या दिवसाच्या अंतर्गत आलेल्या सर्व तमाम लाडक्या क्रिकेट रसिकांचं व्यवस्थापन समितीच्या वतीनं सगळ्यांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. पूर्वार्ध समाप्त झालाय, उत्तरार्धाला सुरुवात होती. सलामीची जोडी इंटर मैदानावरती दाखल होईल. आपण पाहू शकाल 30 धाब्यांचा टार्गेट समोर ठेवला गेलाय. सलामीची जोडी या क्षणाला मैदानाच्या आतमध्ये दाखल होणार आहे. आपण पाहू शकाल चांगली गोलंदाजी झाली. म्हटलं जातं ना मित्रांनो, ज्या क्षणाला तुम्ही तुमच्या पूर्वार्धामध्ये कमी धाब्यांवरती समोरच्या टीमला रोखताना त्यावेळेला काय घडलं जातं, तुमच्या येणाऱ्या उत्तरार्धामध्ये तुमच्या फलंदाजांवरती जो दडपण येतो ना, तो मात्र येत नाहीये. इथे तुम्ही कमी धाब्यांवरती रोखताना ते महत्वाचं राहिलंय. आता अगदी इथून आपण पाहू शकाल निश्चितच 4 ओव्हरमध्ये बनवायचे आहेत 30 धाबा. 24 बॉल 30 धाब्यांची गरज आहे. चांगला क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये अगदी जर खेळपट्टी पाहिली गेली तर निश्चितच बॅट्समन पूर्वेकडे आणि गोलंदाज पश्चिमेकडे या पद्धतीने हा राऊंड बनवला गेलाय. सलामीची जोडी नितेश भोईर आणि संदेश भोईर ही जोडी इथे इनकमिंग झाली मैदानाच्या आतमध्ये. आजच्या दिवसामध्ये गावदेवी लाहे टीम क्रिकेट संघ सातत्याने या खर्डी कसारा
असोसिएशनच्या अंतर्गत एक दिग्गज संघ म्हणून ह्या नावाचं नाव लौकिक आहे. निश्चितच या जोडीवरती भरोसा आहे, विश्वास आहे. किती ओव्हर मध्ये मॅच फिनिश केली जाईल. परंतु इथे एका बाजूला आपण संघ पाहतोय कसारा टनर्स, स्वतःच वैयक्तिक सांघिक कोट्यातला पहिले षटक मेटेटरी पॉवर प्लेचं घेऊन येतोय गोलंदाज प्रज्वल कोळी. गोलंदाजी मार्क वरती एंटर झालाय. गोलंदाजानं दिलेली खरी अर्थानं आता इथून ही जबाबदारी आहे प्रज्वलवा याला करायची आहे. कारण मित्रांनो या स्पर्धेच्या अंतर्गत धावसंख्या कमी आहे. आपण पाहू शकाल टनर्स संघ इथून तुम्हाला आता इथून टर्न मारायचं आहे. अगदी जो तुम्ही आता पहिला घेर टाकलाय ना टॉप टाकून तुम्हाला खरी अर्थानं या टीमला थांबवायचं आहे. कारण समोरची टीम मातंबर आहे. अगदी जर पहिलं गेलं तर निश्चितच दिग्गज संघ म्हणून ओळखला जातोय. बॅट्समन स्ट्रायकर एंडला नितेश भोईर. पहिलाच बॉल रिक्षा चालक मालक आणि रायझिंग स्टार कॅप्टन आपण यायचं आहे. पाहू शकाल अप्रतिम बॉल. सुरुवात ज्या वेळेला म्हटली जाते ना चांगली केली जाते ना त्यावेळेला शेवट सुद्धा गोड होतो बरं का. सुरुवात चांगली झाली आहे गोलंदाजाकडनं. गोलंदाजी मार्कवरती प्रज्वलवा आहे. चांगली गोलंदाजी करतोय. निश्चितच फटका सजवायचा होता, सजला नाहीये. बॉल शिल्लक किती आपण पाहू शकाल 23 बॉल 30 धाब्यांची गरज आहे. नेक्स्ट बॉल हाताळला जातोय. फलंदाज पुन्हा एकदा तयार होतील. ओहो फटका लॉंग ऑनलाय निघून चालाय. तिकडे नाहीये क्षेत्ररक्षक. अगदी पहिला बॉल डॉट झाला म्हणून काय झालं. दुसऱ्या बॉल वरती माझ्याकडे क्षमता आहे, माझ्याकडे ताकद आहे, विश्वास आहे, अदाकत आहे, नदाकत आहे, सर्व गुण संपन्न फटका लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 4 4 4 4 4. समाधानजी भरीत साहेब यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. आपण टॉस की बॉसला जे बसलेत ना त्यांनी 2 मिनिटं उठा जरा. तिकडे टॉस केला जाईल. ओहो हे सुद्धा म्हटलं जातं ना मित्रांनो सीधी उंगली से जब घी नहीं निकलती ना तो उंगलियां टेढ़ी करनी पड़ती है. मला वाटतं सरळ बॅटने धावा येत होत्या. इथे रिव्हर्स मोमेंट फटका सजवायची आवश्यकता होती का, गरज होती का, नड होती का, परंतु नाही. अगदी आपण वापरून पाहिला रिव्हर्स आपण सज फटका परंतु नाही सजला. डॉट बॉल 3 बॉलचा खेळ इथे झालाय आणि धावफलकावरती जोडलेला धावा 4 धावा. चांगली गोलंदाजी होती असंच म्हणावं लागणार आहे गोलंदाजाकडनं. नेक्स्ट बॉल फलंदाज तयार. ओहो अजून एक चांगला बॉल. लीडिंग एज पहिला धक्का नाही तर भाऊचा धक्का लागलाय लाहे टीम क्रिकेट संघाला. नितेश भोईर सोचतात बाद बॅक टू द डगआउट. रायझिंग संघ नाणेफेक जिंकलात. काय तुमचा निर्णय. बॅटिंग घ्यायची आहे फिल्डिंग घ्यायची आहे. ओके तर इथे रायझिंग संघानं फिल्डिंग घेतली आहे आणि चालक मालक टीम क्रिकेट संघाला बॅटिंगचं आमंत्रण दिलंय. क्या बात आहे. आता न्यू बॅटर एंटर होईल मैदानाच्या आतमध्ये. भाऊ कॅप्टन कूल या क्षणाला पहिला मिळेल. चांगला क्रिकेट पहिला मिळतो मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजी भरपूर चांगली राहिली आहे प्रज्वलची. कौतुक करावं लागले गोलंदाजाचं. एक फटका पडलाय परंतु वापसी करण्यामध्ये माहीर राहिलाय. ज्याचंच कर्तव्य असतं ज्याचंच काम असतं. मित्रांनो क्रिकेट हा तुमच्या प्रॅक्टिसचा खेळ आहे. तुम्ही जेवढी प्रॅक्टिस कराल जितकी प्रॅक्टिस तुम्ही कराल ना तर तुम्ही खऱ्या अर्थानं टेनिस क्रिकेटच्या परिपटलावरती सफल व्हाल. हे इथून दाखवून दिलंय गोलंदाजानं. मला एक फटका पडलाय परंतु विकेट घेणं माझं काम आहे. अगदी पाहू शकाल टर्न अँड मिस बॉल. अगदी लीडिंग एज नितेश भोईर इज गॉन आणि धावसंख्या धावफलकावरती 4. चांगली गोलंदाजी केली जाते. उर्वरित 2 बॉल शिल्लक आहे. 24 बॉल मध्ये 30 धाब्यांची गरज असताना चांगली गोलंदाजी करणं एका चांगल्या गोलंदाजाचं कर्तव्य आणि काम होतं. ते मात्र या क्षणाला या युवा खेळाडूंना दाखवून दिलंय. भाऊ स्ट्रायकर एंड वरती. नेक्स्ट बॉल हाताळला जाईल. ओहो हुक केलाय तळमान रिजनला. तिकडे नाहीये क्षेत्ररक्षक. बॉल चाललाय जमिनीला गुदगुल्या करत बाउंड्री लाईनच्या पलीकडे. इथे 4 4 4 4 4 चौकार. काय कमालीचा फटका होता मित्रांनो. सॉफ्ट के करेंगे सबका स्वागत. काय फटका होता. पुश करो खुश रहो असा फटका होता. ओहो कव्हर ड्राईव्ह. ओहो माय गॉड चांगला बॉल अडवला गेलाय. इथे आपण पाहू शकाल ओव्हरची समाप्ती झाली आहे. पहिल्या षटकाचा खेळ फिनिश झाला. पहिल्या षटकामध्ये धावा जमा केल्यात. एक गडी बाद लाहे टीम क्रिकेट संघानं 8 धावा. आता बॉल शिल्लक आहेत 18 बॉल. 18 बॉल मध्ये बनवायचे
22 धावा. योगेश टेनिस.in माध्यमातून ही स्पर्धा पोहोचवली जाते मित्रांनो. सांगलीच क्रिकेटची स्पर्धा इथे पार पडतीये. लीग म्हटल्यावरती खऱ्या अर्थानं प्रत्येक टीमला सातत्याने आपल्याला इथे अगदी जर पाहिलं गेलं तर 4-5 मॅचेस खेळायला मिळतात. त्या अनुषंगानं निश्चितच इथे आपण पाहू शकाल पहिल्या ओव्हरमध्ये भरपूर चांगली गोलंदाजी. हा चौकार जर वगळता नाही गेला असता तर 4च राहिल्या असत्या. संदेश स्ट्रायकर एंड वरती अनिकेत निकाळे गोलंदाजी मार्क वरती आलाय. स्वतःचं वैयक्तिक पहिलं आणि सांगे कोट्यातलं दुसरं षटक आहे. दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी ट्रॅक वरती एंटर झालाय. काय कमबॅक करेल का? पहिल्या षटकामध्ये प्रज्वलनं चांगली गोलंदाजी केली. एक चौकार वगळता खऱ्या अर्थाने चांगली गोलंदाजी. विकेट सुद्धा मिळाली आहे. ओपनर फलंदाजाला बाद करण्यामध्ये त्याला यश आलंय. इथे आपण अनिकेत वरती सुद्धा कॅप्टन कुलनं भरोसा टाकलाय, विश्वास टाकलाय, जबाबदारी दिली आहे, खांद्यावरती दिली आहे. अगदी खांद्यावरती नाही तर डोक्यावरतीच उचलून ठेवावी लागणार आहे. कारण समोर दिग्गज संघ आहे आणि समोर जर पाहिला तर एक चांगला बॅट्समन आहे. त्याच्याकडे खरी अर्थानं त्याचा बॉडी लँग्वेज जर पाहिलं गेलं तर निश्चित बॅट शरीरामध्ये बॉल जर आला तर निश्चित बॉल मैदानाच्या आतमध्ये नाही तर निश्चितच बॉल धोबी पाड्यात सुद्धा जाऊ शकतो बरं का. नेक्स्ट बॉल तळलं जाईल. अनिकेत पहिलाच बॉल तळतो या क्षणाला. हो टॅप 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 या क्षणाला पहा. लेग बी फोर जर असतं ना तर हा फलंदाज किंबहुना परतला असता डगआउटला, परंतु ते चित्र इथे पाहायला मिळालं नाहीये. बॉल चांगला आहे, गुड डिलिव्हरी, डॉट बॉल आलाय, हे महत्वाचं राहिलंय गोलंदाज अनिकेत कडनं. क्या बात आहे. आपण ही टीमकडे जर पाहिले ना, या टीमकडे युवा क्रिकेटर आहेत, अगदी एका लेवलचे क्रिकेटर आहेत, कुमार आहेत सगळे असंच म्हणावं लागणार आहे डेफिनेटली. नेक्स्ट बॉल तळला जाईल. फलंदाज तयार होतील स्ट्रायकर एंडला. हो लेग फाईन फाईन लेग, फटका फसलाय परंतु तिकडे क्षेत्ररक्षक पोटले जातील. बॅकवर्ड बाउंड्री लाईनच्या पलीकडे मिळतील 4-4-4-4-4 चौकार. हा चौकार फार महत्वाचा होता लाहे टीम क्रिकेट संघासाठी मित्रांनो. बाउंड्री लाईन अगदी जर पाहिलं ना, लेग फाईन फाईन लेग आणि बॅकवर्ड बाउंड्री लाईन थर्ड मॅन रिझन फार थोडंसं अगदी हुक केल्याच्या नंतर सुद्धा चौकार तुम्हाला मिळू शकतो. त्यामुळे तुमच्याकडे ती क्षमता आहे की अगदी हुक करायचं आहे, तिकडे क्षेत्ररक्षक नाही गलीतनं चेंडूला हाताळायचं आहे. नेक्स्ट बॉल फटका चांगला आहे म्हणून म्हटलं होतं ना मित्रांनो, या फलंदाजाकडे ती क्षमता आहे. या फलंदाजाची एसटी आपण पाहिली गेली तर पाहू शकाल आपण बॉल निघून चालाय. A1 क्वालिटीचा दर्जेदार प्रहार आलाय यावेळेला संदेशच्या बॅटमधनं. संदेश यश षटकार 6 धावा. स्कोर कार्ड पोचले 18 आकड्यावरती. नेक्स्ट बॉल ओहो लो फुल टॉस होता, लॉंग ऑफला फटका कन्वर्ट केलाय. एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये तिकडे क्षेत्ररक्षक बॉल वरती आली आहेत, बॉल उचलला फेकला जाईल. तत्पूर्वी 2 रोखू शकत नाहीयेत या क्षणाला. स्टनर्स टीम 2 आली आहेत, धावसंख्येत 2 वाढ. स्कोर कार्ड पोचलेला आहे 20 धावा धावफलकावरती इंटरेस्ट झाले 21 लॉस ऑफ आई गायदेवी लाहे. संघाची धावसंख्या 20 धावा धावफलकावरती. लाहे संघ सातत्याने जर पाहिला गेला तर या गत वर्षामध्ये जिथून नवीन वर्ष चालू झालं ना त्या वर्षामध्ये सातत्याने क्वालिफाय होत असतो. सातत्याने चांगल्या प्रकारचं त्यांचं प्रदर्शन आणि चांगला परफॉर्मन्स क्रिकेटच्या अंतर्गत त्यांचा पहिला मिळत असतो. कारण नितेश झाला, त्यानंतर निलेश झाला, चांगल्या प्रकारची प्रॅक्टिस. ओहो पुश करो खुश रहो, जाईल टिपलाय संपलाय खेळ. काय करायचं होतं इथे संदेशला, पुश करायचं होतं थर्ड मॅन लाईनच्या तिकडे, परंतु नाही तसं घडलं. फक्त आणि फक्त हुक केलं, बॉल मात्र तिकडे थर्ड मॅन रिझनला टिपलाय. संपलाय खेळ. बॅट्समन संदेश इज गॉन. यस नितीन खांबाळकर इंटर झाली आहेत. अजय छोटे बंधू हो पुश करो खुश रहो, तिकडे सुद्धा जल टिपलाय. तू आगे चल तेरे पीछे मैं आया. नितीन ऐसा बोल के गया था बैट्समैन को, तू आगे चल तेरे पीछे मैं जल्दी जल्दी वापस आया. चलो दुसरा विकेट इथे आपण पाहू शकाल आणि यावेळेला आपण पाहू शकाल हॅट्रिक ऑन आहे गोलंदाजासाठी. कमालची गोलंदाजी. मला वाटतं षटक समाप्त झालंय.
12 बॉल आणि 10ची गरज आहे. आदरणीय विद्यमान एकनाथजी डगळे साहेब कालच्या दिवसामध्ये क्वालिफाय झाली आहेत. निश्चितच त्यांचंही मनाबरोबर हार्दिक हार्दिक स्वागत असेल. चला जाऊया तिसऱ्या षटकाला. होतीये सुरुवात. गोलंदाजी मार्क वरती आली आहेत करण भाकरे गोलंदाजी मार्क वरती. हो गुड बॉलिंग काय तर्रार गोलंदाजी पहिल्या मिळते. मित्रांनो क्रिकेटमध्ये हे म्हटलं जातं ना, तुमच्या वेगापेक्षा तुमच्या दिशेला महत्व आहे. इथे करणची गोलंदाजी चांगली राहिलेली आहे, कारण त्याची दिशा सुद्धा चांगली, त्याचा वेग सुद्धा चांगला आहे, त्याचा टप्पा सुद्धा चांगला आहे, त्याची लेन सुद्धा चांगली आहे. सगळ्याच मिश्रण जर केले ना तर त्या नावामध्ये येतं करण. क्या बात आहे. गुड बॉलिंग पहिला मिळाली आहे या करणकडनं. पहिलाच बॉल डॉट सोडला. याच प्रकारची गोलंदाजी करावी लागणार आहे मित्रांनो. इथून जर तुम्हाला विजय प्राप्त करायचा असेल ना तर गोलंदाजी चांगलीच करावी लागणार आहे. समोर भाऊ आहे, कॅप्टन कोल आहेत. हो पॉइंट कव्हर नाहीये तर तिकडे आपण पाहू शकाल. ओ माय गॉड काय फटका होता. वन बाउन्स निघून चाललाय बॉल. यावेळेला पॉइंट कव्हर बाउंड्री लाईनच्या पलीकडे येथील यावेळेला लाही संघासाठी 4-4-4 चौकार आलाय. धावसंख्या 4 वाढ झाली आहे. स्कोर कार्ड इंटरेस्ट झालाय 24 धावा फलकावरती. बॉल शिल्लक आहेत या क्षणाला. 10 बॉल शिल्लक आहेत. 10 बॉल मध्ये बनवायच्यात 6 धावा. षटकारांना मॅच फिनिश केली जाईल का? नाही करणार षटकारांना मॅच फिनिश. किती खुश करो खुश रहो असा फटका होता. सिंगल आली या क्षणाला. स्ट्राईक रोटेट झाली. हलता धाव फलक ठेवणं फार गरजेचं आहे. म्हटलं जातं ना, थेंबे थेंबे तळे साचे. एक एक धावेनं आणि एक एक बुंदेनं समुद्र सागर दर्या निर्माण होतं. हे इथून लाईव्ह संघ मात्र या क्षणाला या मैदानावरती दाखवून देत आहे. क्या बात आहे. गुड फटकेबाजी. चांगल्या पद्धतीने शांत रहा आणि अगदी वेळ आली तर मात्र दाखवून द्या असा चौकार मात्र भाऊच्या बॅटबद्द पॉइंट कव्हरला पहिला मिळाला. हो पुन्हा एकदा चांगला फटका आहे. पॉइंट कव्हरला तिकडे क्षेत्ररक्षक जोडले जातील, बॉलवरती येतील. चांगलं फिल्डिंग पहिला मिळालं, परंतु 2 धावा रोखू शकणार नाहीत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. चित्त्याची चपळा हरणाची गती वाघाची फरारी. कन्वर्ट झाल्या 2 धावा. धावसंख्येत 2 आघाडी घेतली. स्कोर कार्ड आता इंटर झाले. धावफलकावरती जोडलेला धावा पहिला मिळते आता 27 धावा. 3ची गरज आहे. येईल का चौकार, होईल का मास फिनिश? इथून आपण पाहू शकाल फलंदाज रवी फर्डे स्ट्रायकर एंड वरती. अर्जुन आहे. ओ माय गॉड फटका चांगला. या क्षणाला पुन्हा एकदा पॉइंट कव्हर लावून केलाय. मला वाटतं या क्षणाला पॉइंट कव्हर फार पसंत आहे दोन्ही फलंदाजांसाठी, कारण निश्चितच त्यांना माहिती आहे इथे अगदी जर पहिलं गेलं तर बॉल भरपूर शिल्लक आहेत. येणाऱ्या बॉलवरती आपण निश्चितच एक सिंगल धावेने सुद्धा विजय इथे प्राप्त करू शकाल हे सुद्धा माहिती आहे संघाला. हो लाईन खराब आहे असं जणू म्हणावं लागेल, परंतु नाही आहे. ओ माय गॉड चांगला बॉल हाताळला गेलाय. ओव्हरची समाप्ती झाली आहे या क्षणाला. येस तर आपण पाहू शकाल रिओ थर्ड अंपायर कडे आलाय. चेक केलं जाईल. यस गुड डिलिव्हरी. फेअर डिलिव्हरी. डॉट बॉल. यस तर नेक्स्ट बॉल तळ जातोय. अप्रतिम फटका लॉंग ऑफला. तिकडे क्षेत्ररक्षक जोडले जातील. आली बॉल वरती उचलला जाईल, बॉल फेकला जाईल. तत्पूर्वी आली सिंगल धाव आणि मास टाई झाली. यावेळेला सामना टाई झालाय. सामना बरोबरीचा सुटलाय असंच म्हणावं लागणार आहे. 1ची गरज आहे. भाऊ फर्डे स्ट्रायकर 8 वरती विकेट न गमावता मास फिनिश करून मैदानाच्या बाहेर दाखल व्हायचे असं जून वाटायला लागलाय. चला मास फिनिश करून मैदानाच्या बाहेर दाखल होतील. मॅच संपलाय. व्यवस्थापन समितीचे सदस्य बॉलवरती नियंत्रण ठेवा. ऑल इंडियर्स बॉल आतमध्ये टाका. इथून आज सामना संपलाय. आई गावदेवी लाही संघ विजय झालाय आणि इथे आपण पाहू शकाल कसारा टर्नर्स संघ पराभूत झालाय. परंतु हरलेल्या संघाला सुद्धा विनंती असेल की मित्रांनो एक मॅच हरलात म्हणून तुम्ही संपलात नाहीयेत. क्रिकेट चालू ठेवा, मेहनत करा, संघर्ष करा, सिकाडी दाखवा आणि पुढील वाटचालीसाठी सुद्धा तुम्हाला शुभेच्छा असतील. रवी फर्डे मानद मॅचचा आपण हिरो राहिलात या क्षणाला. रवी फर्डे मानद मॅचचा सन्मान चिन्ह घेण्यासाठी आपण इकडे टॉस की बॉसला जोडायचं आहे. मनोज बरसड लंचसाठी यायचं आहे.